जुना आकृतिबंध आता राहिला नसून तो सातत्याने नवीन स्वरूपात पुढे येत आहे आणि विकसित होत असल्याचे मत आज माहितीपटांच्या परिसंवादामध्ये व्यक्त करण्यात आले। 23व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आज माहितीपट या विषयावर परिसंवाद घेण्यात आला। प्रसिद्ध माहितीपट दिग्दर्शक अनुपमा श्रीनिवासन, कुलदीप बर्वे आणि सार्वनिक कौर सहभागी झाल्या होत्या। राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला। नॉक्टर्नस या माहितीपटाच्या दिग्दर्शिका अनुपमा श्रीनिवासन यावेळी बोलताना म्हणाल्या, मला चित्रपट आवडतात, पण मी डॉक्युमेंटरी करण्याचे मुद्दा म्हणून ठरवले, कारण मला कलेचे स्वातंत्र्य पाहिजे होते। FTII मध्ये शिकल्यानंतर 6 महिन्यातच पहिला माहितीपट तयार केला। त्यापुढे म्हणाल्या, चित्रपट म्हणजे लोकांचे व्यवस्थापन करणे नव्हे, तर स्वातंत्र्य घेऊन काम करणे। वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देत असतात, त्यातून माहितीपट बनतात। माझा पहिला माहितीपट आय वंडर बनवताना मी चित्रपट कसा बनवायचा हे शिकत गेले। मला कोणाला काही उत्तरे द्यायची नव्हती, मी आणि माझा कॅमेरा एवढेच हवे होते, त्यातून मी शिकत गेले। त्या म्हणाल्या की आता माहितीपटाला आंतरराष्ट्रीय महत्त्व मिळत असल्याने खूप गोष्टी बदलल्या आहेत। आता प्रत्येकाकडे कॅमेरे आहेत, त्यामुळे माहितीपट बनवण्याची प्रक्रिया आणि त्याचे स्वरूप बदलले आहे। निधी देणाऱ्या संस्थाही आता पुढे आल्या आहेत, मात्र त्यात तुमचे स्वातंत्र्य जपणे ही कसरत करावी लागते। फूल का छंद हा कुमार गंधर्व यांच्यावरील माहितीपट अमित दत्ता आणि कुलदीप बर्वे यांनी तयार केला आहे। बर्वे म्हणाले की तुम्ही एकदा एका विषयाला जोडले गेलात, तुमच्याकडून काम आपोआप होत जाते। ते म्हणाले, कुमार गंधर्व यांच्याकडे त्यांच्या रचना आणि बंदिशींच्या माध्यमातून बघायचे आम्ही ठरवले आणि मग या प्रवासात ॲलन हा चित्रकार बरोबर आला आणि ॲनिमेशन आरेखनाच्या माध्यमातून आणि मध्य लय, ज्याला कुमार गंधर्व स्वाभाविक लय म्हणायचे, ते घेऊन त्यावर काम केले आणि माहितीपट तयार झाला। अमित दत्ता हा दिग्दर्शक आपल्या कल्पनांच्या बाबत स्पष्ट असतो, मात्र या माहितीपटाबाबत तो कल्पना येण्यासाठी एकदम खुलेपणाने पुढे आला, त्यातून असा वेगळा माहितीपट पूर्ण झाला। So that's a complicated question because in a way it has changed and in a way there have actually been many films that were experimenting before also, like for example the film on Narayan Surve. That was like a docu-fiction, the one which Manjeera Datta made on Akka Mahadevi. That was, you know, that had actors, but it was still documentary. So those kind of films were made even by the previous generations of filmmakers. The major shift that's happened, I think now, is that documentaries are getting a lot of more international attention. I think that's a big shift. And that has come, and it's been a process. So in the initial days, there was this sense that when the digital technology came and when it became possible ki if I want to make a film on you and I befriend you, suppose I didn't know you, but I befriend you because, and then we get along and you give me that access. The access became then this crucial word. How to explain to your teacher or your funder or your camera person or your editor. It's just you and the material. And for me, that was one of the most sort of useful and critical experiences of my life, in which I got the confidence that, yeah, I can do this, you know. I don't need to have, you know, 10 people crew and or 100 people crew and have, I don't want to be a people manager. I was like, cinema is not about managing people. So I wanted to make that distinction, and I'm like, I'm very inspired by Iranian cinema from Abbas Kiarostami, and there was this sense like, how can you make films like you would write poetry? And even though it's a more industrial medium, can you still bring that aesthetic? And that was sort of my journey before I became a bit more industrial now. Yeah.